पार्थ पवारांवरील गंभीर आरोपांची पुण्यातील 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत खरेदी केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर केलाय। मात्र ही जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे आणि कोणत्या कंपनीने ही जमीन खरेदी केली, मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटी। पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी नेमली चौकशी समिती। पुण्यातील मुंडव्यात 43 एकर जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या प्रकरणात अजित पवारांचा मोठा मुलगा पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलाय। पार्थ यांच्या अमेडिया कंपनीनं 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना विकत घेतल्याचं पुढे आलं। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली। व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500-3000 कोटी पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। दरम्यान जमीन खरेदी प्रकरणात नेमका कसा घोटाळा झालाय, काय आरोप करण्यात आलेत ते पाहूया। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर कोरेगावमधील जमीन खरेदी घोटाळ्याचा आरोप आहे। 1800 कोटींची 43 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे। वतनाची जमीन असल्यानं खरेदी आधी शासन दरबारी नजराना देणं बंधनकारक आहे। 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी असताना केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्पवर जमिनीची खरेदी झाली। पॅरामाउंट कंपनीनं 273 मूळ मालकांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली। केंद्र आणि राज्याच्या जमिनी सोडवण्याचे अधिकार पॅरामाउंट कंपनीकडे आहेत। मूळ जमीन मालकांना मोबदला देण्याबाबत कागदपत्रात उल्लेख नाही। पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 2006 मध्ये व्यवहार झाला। 2025 मध्ये अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी झाली। दुसरीकडे जागेच्या मूळ मालकानं ती जागा महार वतनाची असल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। वतनाची जागा सरकारनं ताब्यात घेतल्याचं आणि पूर्वजांशी एका कंपनीनं पॉवर ऑफ अटर्नी केल्याचंही त्यांनी सांगितलं। शीतल किशनचंद तेजवानी नावाचे एक बिल्डर होते आणि त्यांचे जे काही ऑफिस स्टाफ असेल ते आमच्या पूर्वजांना म्हणजे आमच्या आजोबा पंजोबा वगैरे हे जे लोक होते आमचे चुलते वगैरे यांना गेल्या 20 वर्षापूर्वी हे लोक भेटले। 2006च्या 5च्या 5, 6, 7 आणि या काळामध्ये हे सगळं काही झालेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी शीतल किशनचंद तेजवानी यांच्याबरोबर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी पॉवर ऑफ अटर्नी केली। आणि त्या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये असं म्हणण्यात आलं आमच्या वतीने ते केस वगैरे लढतील, पण जमीन विकण्याचा वगैरे असा परस्पर कुठलाही त्यांना हक्क व अधिकार नव्हता आणि नाही। ते जर तसं काही त्यांनी केलं असेल तर तो बेकायदेशीर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। अनियमितता आढळल्यास कडक कारवाई करणार असंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत। निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय। मात्र या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।